आता आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत त्यांचा आढावा घेऊयात। पश्चिम महाराष्ट्रातल्या शहरी राजकारणामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहिल्यानगर या 3 महानगरपालिका विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात। टाकूयात एक नजर इथल्या राजकीय बलाबल आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर। विद्यानगरी ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं महत्त्वाचं केंद्र, औद्योगिक विकास अशी ओळख असलेल्या पुणे महानगरपालिकेत एकूण 165 जागा आहेत। 2017च्या निवडणुकीत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती। सध्या भाजपा आरपीआय युती, दोन्ही राष्ट्रवादींची युती, शिवसेना स्वबळावर, काही ठिकाणी शिवसेना उबाठा आणि मनसेची युती असं राजकीय बलाबल आहे। वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, नव्यानं समाविष्ट गावातल्या मूलभूत सुविधा आणि दुसऱ्या महानगरपालिकेची मागणी हे मुद्दे पुण्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत। शिक्षण, आयटी आणि वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातल्या शहरी कारभारावर मोठा ताण दिसतो आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गेल्या निवडणुकीत 128 नगरसेवकांपैकी 77 जागा मिळवत भाजपा सत्तेत आला होता। सध्या शहरातल्या तिन्ही विधानसभा क्षेत्रात महायुतीचे आमदार असले तरी महापालिका निवडणुकीत युती एकत्र नाही। भाजपा शिवसेना स्वबळावर लढतीये तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं रंगत निर्माण झाली आहे। एकेकाळी अजित पवारांचं वर्चस्व असलेल्या या महानगरपालिकेत नक्की काय घडणार याची उत्सुकता ताणली गेली आहे। स्मार्ट सिटीच्या कामांवरून वाद, निधी वाटप, पाणी पुरवठा, रस्त्यांची अवस्था आणि अनधिकृत बांधकाम हे मुद्दे पिंपरी चिंचवडमध्ये चर्चेत आहेत। अहिल्यानगर महानगरपालिकेत एकूण 68 जागा आहेत। 2018 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये सत्ता विभागली गेली होती। यावेळी भाजपा राष्ट्रवादी महायुतीनं काही जागांवर बिनविरोध यश मिळवलं आहे। जागा वाटपावरून शिवसेना वेगळी लढताना दिसत आहे। केडगाव पाणी प्रश्न, रखडलेली अमृत योजना, रस्ते, ड्रेनेज, वाहतूक कोंडी आणि महानगरपालिकेची आर्थिक स्थिती या मुद्द्यांभोवती अहिल्यानगरचं राजकारण फिरताना दिसतंय। बिनविरोध निवडींमुळे स्थानिक नेतृत्वाच्या ताकदीचीही चर्चा सुरू आहे। या 3 महानगरपालिकांचा आपण आढावा घेणार आहोत। यासाठी